मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला जो आहे तो 6 जुलैपर्यंतचा वेळ दिलेला नाही। जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 13 जुलैला जे आहे ते महाराष्ट्रभर ते दौरा करणार आहेत। आपल्या सोबत आमदार बच्चू कडू आहेत। काय सांगणार, निवडणुका तोंडावर आल्या, दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण झालेलं होतं आणि आता त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की 6 जुलैपर्यंत तोडगा काढा अन्यथा महाराष्ट्र दौरा करणार आहेत। कसं पाहता? एकतर आपण पाहतो की ओबीसी आणि मराठा आणि ओबीसीच्या याच्यामध्ये काही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तो जो वाद केला का ओबीसीमध्ये जर मराठवाड्यातले आले तर मग मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर ओबीसी जे आहे किंवा अस्तित्वात असलेले जे ओबीसी आहे त्याच्यावर परिणाम पडेल। आता एक गोष्ट सत्य आहे का मराठा हा कुंभीचा मी नेहमी प्रामुख्यानं सांगत होतो, कारण त्याचं सत्य असल्यावरही त्याला ते जातीचं प्रमाणपत्र न देणे कारण आहे त्या ओबीसींना त्याचा धक्का बसेल। आता दुसऱ्याकडची जी बाजू मागणी आहे ती वास्तविक त्यांचं म्हणणं खरं आहे की बा पहिलेच ओबीसीमध्ये लागण तेवढी गर्दी आहे, त्याच्यात हे जर आले तर अधिक पुन्हा त्याच्यात गर्दी वाढेल आणि अधिक अडचणी वाढेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मला मत असं आहे का ओबीसीमध्ये त्याची जी टक्केवारी आहे ती वाढवून घेतली पाहिजे, कारण ओबीसीमध्ये जर आपण आता पाहिलं तर 19% एकंदरीत ओबीसीच्या वाट्याला येतं। छगन भुजबळ साहेब, जरांगे साहेब आणि अधिक सगळे ओबीसी मराठा नेते आणि महाराष्ट्र म्हणून एकत्र येऊन ते ओबीसीची टक्केवारी वाढवून घेता जर आली 10-15% जर ते वाढली तर मला वाटतं ते अधिक चांगलं होईल। म्हणजे या महाराष्ट्रातले जातीचे प्रश्न पण मिटून जाईल, संघर्ष पण मिटेल आणि जरांग्यांची मागणीसुद्धा पूर्ण होईल आणि एक नवीन महाराष्ट्र उभा राहील जो जाती धर्म आणि विरहित शेतकरी शेतमजुराचा प्रश्न घेऊन हा महाराष्ट्र लढताना आम्हाला पाहायचा आहे। जरांगे साहेबांची ताकद ते शेती प्रश्नाकडे लागली किंवा भुजबळ साहेब असेल, हे सगळ्यांनी एकत्रित होऊन जर ओबीसीचीच टक्केवारी वाढीचा मागणी जर केली तर फार चांगलं होईल। म्हणजे जरांगे साहेबांचं कोंबीमध्ये त्यांची मागणी ते पण पूर्ण होणार आणि टक्केवारी वाढली तर हा संघर्ष पण थांबेल। तुम्ही काही भेट घेणार आहात का जरांगे पाटलांची मध्यंतरी आंदोलनात? सगळ्या संदर्भात दोनही नेत्यांची भेट घेऊ, भुजबळ साहेबांची भेट घेऊ आणि जरांगे साहेबांची पण भेट घेऊ। काय एकत्रित आपल्याला तुम्ही इकडे काय असेल हा लढा जरांगे साहेबांना यश आलं पाहिजे आणि हे घेऊन आपल्याला दिल्लीपर्यंत जाता येईल आणि हा संघर्ष कायमचा जर मिटत असेल आणि 10-15% जर हे वाढवता येत असेल, कायदेशीर बसतं नाही बसत मला माहीत नाही, परंतु जर हे 10-15% जर ओबीसीचे वाढून भेटले तर मला वाटतं ते अधिक सोयीचं होईल। लोकसभा निवडणूक झालेली आहे, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, महायुतीला मोठ्या प्रमाणावर फटका सध्या राज्यामध्ये बसला। दुसरीकडे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग बारामतीतून फुंकलेलं आहे, सत्ता बदल करणारच असा सांगितलं शरद पवारांनी। कारण लोकसभेच्या आकडेवारीवर विधानसभेची आकडेवारी निश्चित होत नाही, ते मूर्खपणा ठरेल। कारण ह्या निवडणुका बदल जातं। जर आम्ही मागे बरेचदा सांगितलेलं आहे का मी जामठेंना उभं केलं होतं, माझ्या मतदारसंघात 20,000 मतं भेटले होते आणि मला त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर मी 85,000 मतं भेटले, एवढा फरक आहे। गुळे साहेब जेव्हा लोकसभेला उभे होते तेव्हा 85,000 घेतले आणि विधानसभेला होते तेव्हा 19,000 घेतले, हा एवढा मोठा फरक आहे। त्यांना ही आकडेवारी आणि त्यावरून आपण विधानसभेचं चित्र रंगवत असेल तर ते मूर्खपणाचं लक्षण ठरेल। भाऊ, ज्या पद्धतीनं लोकसभेचा निकाल लागला त्यावर जे RSSचं मुखपत्र आहे ऑर्गनायझर्स, यातून जे ते खापर अजित पवारांवर फोडल्या गेल्या। भाजपच्या आमदारांची बैठक झाली, त्यांनी देखील अजित पवार महायुतीत नको अशी भूमिका घेतली। त्यावर आता अमोल मिटकरींनी म्हटलेलं आहे की अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय आणि RSSने हा पवित्र फार अगोदर घ्यायला पाहिजे होते। रिझल्ट याची वाट पाहायची RSSने काही गरज नव्हती। RSS एक अतिशय संशोधन करणारी एक टीम आहे, अतिशय बारकाईनं काम करतं, तर मग त्यांनी लगेच सांगायला पाहिजे होतं। आता रिझल्ट आल्यानंतर अशा प्रकारच्या बोमा मारत असेल म्हणजे निकाल चांगले झाले असते तर मग तुम्ही म्हटलं असतं नाही अजितदादाला घेतलं बरं झालं। म्हणजे निवड निकालावर तरी RSSनं पाहू नये, कारण पार्टीची भाजपची जरी काही प्रमाणात नैतिकता घसरली असेल तरी RSSनं मात्र आपल्या भूमिका आतापर्यंत ठाम ठेवलेल्या आहे।
तर त्यांनी निकालावरून स्टेटमेंट देणं मला वाटतं ते काही उचित नाही आहे. शेवटले दोन प्रश्न. याच प्रश्नाला धरून अमोल मिटकरींनी म्हटलं, ज्या पद्धतीनं अजित पवारांना असं टार्गेट केलं जात असेल तर वेगळा विचार करावा लागणार आहे. त्रिपोलींचं सध्या सरकार आहे, यामध्ये काय होऊ शकतं का वेगळा विचार करणे? मिटकरीच्या म्हणण्यावरून काही वेगळा विचार होणार नाही. त्यांनी स्टेटमेंट दिलं असं म्हणून दिलं असेल. हे निर्णय घेण्याची क्षमता मिटकरीमध्ये नाही आहे. अजितदादांना म्हटलं असतं तर मग आपण त्याच्यावर बोललो असतो. बच्चू कडूंनी महायुतीत काय केलं हे सर्वांनाच माहीत आहे, त्यांनी सल्ला देऊ नये असं देखील अनिल बोंडेंनी म्हटलं. मला असं वाटतं का बोंडे आता त्यांचं एकंदरीत जे पाहिलं म्हणजे त्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या राज्यसभा म्हणून, त्यांनी इतका मोठा त्यांच्यावर विश्वास पक्षानं ठेवला. त्यांच्यापेक्षा जुने जाणते लोकांना दूर ठेवून बोंडेंना राज्यसभेचे खासदार केलं. त्याच्यानं त्यांना एवढं तर बोलावं लागेल ना. आजकाल काय झालं, माझ्या विरोधात बोललं म्हणजे तिकडे पदं भेटतात, भाजपवाला त्यांना जवळ करून घेतं. त्याचे परिणाम आहे ते. म्हणजे मला जितकं बोलान तेवढी त्यांची तिकडे प्रमोशन होतं. तुमच्यावर टीका होते. हां, ते आता भाजपवाल्यांना सध्या तेच, जर पद भेटायचं असेल तर बच्चू कडूला टार्गेट करायचं आणि मग टार्गेट केलं का मग वरचे पक्ष नेते त्यांना बरोबर वरचं पद देतात. होते आमदार बच्चू कडू. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.